मंत्रालयातील प्रवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या FRS तंत्रज्ञानाला आमदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आता विरोध केलाय। मंत्रालयातील वरिष्ठ एका प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला याचा फटका बसलाय। फेस आयडी मॅच न झाल्यानं सचिव गेटवरती अनेक वेळ या वरिष्ठ अधिकाऱ्याला ताटकळत थांबावं लागलं। अखेर या वरिष्ठ अधिकाऱ्याला दुसऱ्या गेटमधून पोलिसांनी सोडल्यानं सचिवांचा मोठा संताप झाला। राजू सोनावणे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। राजू, अमोल, पाहतो आपण मंत्रालयामध्ये प्रवेश करताना FRS हे तंत्रज्ञान बसवण्यात आलेलं आहे, जेणेकरून गर्दी कमी होईल आणि ज्यांचं काम आहे ते आतमध्ये येईल अशा प्रकारचा उद्देश जो आहे तो सरकारकडून सांगितला गेलेला आहे। मात्र याच्या अनेक मोठमोठ्या त्रुटी आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे राजकीय नेते असतील, आमदार खासदार असतील, यांच्यासोबतच आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा याचा त्रास होतोय आणि त्यांनी आता विरोध करायला सुरुवात केलेली आहे। जर आपण पाहिलं तर या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहतोय की एक वरिष्ठ अधिकारी जे आहे त्याला या सचिव गेटवरती जे आहे ते बराच वेळ तात्काळात राहावं लागलं आणि त्यानंतर जे आहे ते कुठेतरी जो फेस आयडी आहे या तंत्रज्ञानाला मॅच न झाल्यामुळे जवळपास 15 ते 20 मिनिटं थांबावं लागलं आणि नंतर पोलिसांच्या मदतीने दुसऱ्या गेटने जे आहे ते आतमध्ये यावं लागले। त्यामुळे कुठेतरी या वरिष्ठ अधिकाऱ्याचा सुद्धा संताप जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळाला। प्रधान सचिव होते हे आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली आहे। आपण पाहतोय की नरहरी झिरवळ यांनी सुद्धा जे आहे ते नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळाली होती, कारण गेटमध्ये अनेक कार्यकर्ते त्यांना सोडायचा कसा हा प्रश्न होता। त्यामुळे कुठेतरी आता राजकीय नेत्यांसोबतच अधिकाऱ्यांचा सुद्धा विरोध होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता हे तंत्रज्ञान जे आहे ते काही दिवस लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे। अमोल, राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।